नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये स्वागत आहे. आपण यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा. आम्ही वरचेवर वेगवेगळे विषय, कारण लोकाला कमी वेळात इन्स्टंट लॉटरीसारखं इन्स्टंट इन्फॉर्मेशन पाहिजे, म्हणून कौन बनेगा आमदार, तो बनेगा क्या ती बनेगा, काय डॉक्टर बनेगा क्या इंजिनियर बनेगा, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करायचा आमचा प्रयत्न आहे. जवळजवळ येणाऱ्या महिन्यात, दीड महिन्यात, नाही म्हणलं तर 9 5 14 आणि 2 16 17 18 आमदार हे निवडले जाणार आहेत, ज्यामध्ये निवृत्त झालेले 9 आमदार, ज्या 9 आमदारामध्ये आपण पाहिलं तर मी नावं सांगतो तुम्हाला की एक रणजितसिंह मोहिते पाटील भाजपकडून झाले होते, त्यांना आता संधी मिळणं नाही, कारण त्यांनी जेवढी भाजपचं नीटनेटकं करता येईल तेवढा करायचा प्रयत्न केला. संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर हे झाले 4. मग 4 आहेत आघाडीचे: उद्धव ठाकरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, आणि एक आहेत शिंदे सेनेच्या नीलम गोरे. तर याच्यामध्ये किती रिपीट होणार, मग उद्धव ठाकरे स्वतः होणार का सुषमाताई अंधारेंना घेणार, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आज शिवसेनेमध्ये एवढ्या आक्रमकतेनं अहोरात्र परिश्रम करून किंवा वेगवेगळ्या मोहिमा प्रभावीपणे राबवून कदाचित ह्या जर भाजपमध्ये असत्या तर ह्यांना म्हणजे पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार, ठीक आहे, कोणाचं तोंड कसं आहे, कोण कसं बोलतंय, कोणाच्या तोंडात दातच नाही तर कोणाच्या तोंडावर कसंच आहे, हे छोडो यार, कैसा जी रहे हो, तुम्ही किती गोरे गोमटे आहात आणि तृतीय पण ते असाल तर काय उपयोग आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता नाव घेणं म्हणजे लय अवघड आहे, कारण एवढे इच्छुक आहेत. मला बी वाटतंय काय की आमदार व्हावं, पण मला कोण करणार आहे आणि कशासाठी करणार आहे, कारण मी ना पैसा देऊ शकतोय ना कुणाची जी मला कधी हुकी आली, मी 18 नक्या बनूच शकत नाही, कुणाचाच 18 नक्या बनू. साधं DPDCवर घ्यायला विचार करते, ह्याला शान कशाला करायचं, मी म्हणजे मी नाही. यावेळा वाटलं होतं एखादा पत्रकार नगरसेवक होईल, पण झालं नाही. लातूरमध्ये आता परवा नांदेडला 2 राज्यसभेवर गेले, अशोकराव चव्हाण बी गेले आणि गोपछडे बी गेले. आता तिथं काही तूर्त तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराशिवाय नाही. तिथली जिल्हा परिषद राहिली आहे, बीडची जिल्हा परिषद राहिली आहे, आणि या जिल्हा परिषदेमधून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार. कदाचित यावेळा स्थानिक स्वराज्याचा भाव हा 50,000 ते 1,00,000 निघू शकतो. पण नांदेड आणि इकडचं कुठलं तुमचं आपल्या बीडचं हे एकदा जिल्हा परिषद होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या 9 मध्ये आपल्या इकडलं तर कोणीच नव्हतं काय, मग अकलूज हे ते तिकडं भरपूर आहेत, आणि काही लोक हे घ्यावे का नाही घ्यावे, मग काही लोकांना पक्षसेवेसाठी संधी दिली, मग पक्षसेवेकडून सत्तेकडं द्यावं का. आणि समजा लातूरमध्ये नाव घेतलं आपण की प्रतिभा पाटील कवेकर, तर लगेच लोक म्हणतात अर्चना पाटील का नाही, रागिणीताई का नाहीत, होनराव का नाही, अमक्या का नाहीत, तमक्या का नाहीत. म्हणजे घराघरात भांडण लावायचे उद्योग चालू आहेत. आणि मग आतापासूनच कटशह, मग काही जण म्हणणार बसवराज पाटील का नाही, अरविंद पाटील का नाही, राजेश्वर नेटुरे का नाही. अशा एका सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि हे सगळे 9 बरोबर, या 9 मधले रिपीट किती होणार, आणि राज्यपाल नियुक्त 5, म्हणजे शिल्लक राहिलेत ते 5, शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ, त्याही निवडणुका होणार आहेत. म्हणून जो तो आपापल्या परीनं फिल्डिंग लावायचा प्रयत्न करत आहेत. माग सुजित ठाकूर होते, त्यांनी खूप चांगलं काम केलं, त्यांच्याही नावाची अधूनमधून चर्चा, पण
त्यांना घेतात की नाही. पुन्हा मुंबईची आणि देवाभाऊच्या काळात तर कोणीच न्याय म्हणजे असं म्हणू शकत नाही. काही जण म्हणतात जर वेळ आली तर भाऊ तोरशेकर काही घेणार नाहीत. आमचे सुशील भाऊ कुलकर्णीचाही नंबर लागू शकतोय. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रवक्ते का नाव आपले नवनाथ बन यांचाही नंबर लागू शकतो. नंबर लागायचं म्हणजे काय, आले देवाजीच्या मना म्हणजे तेथे कोणाचे चालेना. देवा म्हणजे आपले देवा भाऊ. कारण देवा भाऊ ऐसे वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. आणि ते मोगंबो खुश हो गया म्हणल्याचं का परवाच ते त्यांच्या मुलीचा कंबोज काय कंबोज के इसको किरकोळ साफ थे. काय चित्यात काढता, मूर्खात काढता. कंबोज म्हणजे जर रोल मॉडेल बनणारा असतील की ज्यांनी गोव्याची सफर कशी केली, ज्यांनी गुजरातला कसे घेऊन केले, माणसात माणूस न ठेवणारा माणूस, जर त्याला जर सन्मान मिळणार असेल तर कंबोज यांना सुद्धा देवा भाऊ कुछ भी करो यार, एक बार तो उन पे मर्जी करो. किस पे? कंबोज पे. कारण तसला माणूस. आणि वंडरफुल म्हणजे हे मुंबईचे दोघं तिघे जे आहेत, भाऊची टीम जी आहे ना साहेब, शरद पवार मी वारंवार म्हणतोय 1000 घातल्यावर एक भाऊची टीम. कारण एक गडी सापडत नाही, एक जण करप्शन करत नाही, सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. त्यामुळं लातूर जिल्ह्यातून खरंच कोणी लागणार का? अर्चना पाटील लागणार का? बसवराज पाटलाचा मेळ लागणार का? तसंच गुंजांना एकटन झाले तर बी त्यांना ते महामंडळ दिलं तर बी ते तयारच आहेत. त्याच्यामुळं काय तिकडून अहमदपूरमधून बी कोणी तयार आहे, चाकूरमधून बी तयार आहे. निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला चांगला भाव निघणार आहे. त्यामुळं तेवढाच दामवाला उमेदवार राहणार आहे. बघूया. पण इच्छुक प्रचंड आहेत. उदंड झाली लेकरे. काय म्हटल्यासारखं बीडमध्ये कुणाला करावं असं काही धस होते अगोदर. धसची जागा अनेक वर्षापासून रिकामी आहे. तर आता धसच्या ठिकाणी कोणाचे लागणार? अमरनाथ राजूरकर MLC होते, त्यांचीही जाता म्हणजे तिथं जिल्हा परिषदा नाहीत तरी म्हणजे नगरपालिका झालेल्या आहेत, तिथलीही निवडणूक लागू शकते. राज्यपाल नियुक्तही होऊ शकतात. आणि एकदा या सगळ्या निवडणुकीमध्ये कोण बनेगा आमदार हे आपण पाहूया. शेवटी खाली चर्चा केली की त्याला इनकाउंटर करायचं, काउंटर करायचं, मग कोणीतरी काहीतरी करतंय आणि भाऊ काय देवा भाऊ एक्स पो काय हे कोणीतरी करतंय. एक्स ना फो सगळं काय असं सगळं चालू आहे. आणि एका बाजूला लातूर जिल्हा परिषद 36 वरून 18 वर आली. कारण का जिल्ह्याला दुसरीकडे वेगळे नियम. राणादादाच्या मिसेसला तिकीट मिळू शकतंय पण इथं अभिमन्यू पवारच्या मुलाला नाही मिळू शकत. इकडं तुमच्या मुरुममध्ये बसवराज पाटलाच्या मुलाला मिळू शकत नाही. रमेश कराड यांच्या ऋषीला मिळालं नाही. आणि आता लवकरच हे होणार आहे, काय म्हणते त्याला, की राखीव जागेचं बदलला जाणार आहेत, मतदारसंघ वाढणार आहेत, महिलाचं प्रमाण वाढणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय खैरात नॉट खरात, ऐकू चुकीचा आला असेल तुम्हाला, खरात म्हणलात नाही खैरात, आमदारकीची खैरात होणार आहे. फक्त गरज आहे प्रयत्नांती वाळूचे कनरगडीता पेलही गळे. इथे एक सुंदर उदाहरण मी एक विठाबाईचं वगनाट्य बघायला गेलो असताना बोललेलं होतं. ते काही तुम्ही म्हणणार नाही. कारण कसं आहे, आपल्याला आज माणसं सोन्याच्या उद्योगाकडून वाळू माफियाकडे चाललेत. म्हणजे सोन्यापेक्षा वाळू माफिया हा किती मोठा आहे, अग्रभागी आहे हेही लक्षात येत आहे. मित्र हो, कोण बनेगा आमदार नावं पाठवा. आपण एका नावानिशी आपण करू. मुंबईतून कोण, पुण्यातून कोण, विदर्भातून कोण. आणि आता राज्यसभेच्याही 3-4 जागा परत रिकाम्या होण्यात, तिथंही कोण कोण लागणार. तर चला, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.